आपल्याला विश्लेषण करायचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक प्रतिष्ठेच्या लढती होत आहेत। केवळ राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये पवारफुल लढाई होतीये आणि ती लढाई नेमकं कोण जिंकणार? शिरूरचा गड अमोल कोल्हे कायम राखणार की शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळणार? पुण्यामध्ये नेमकं काय होणार? मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर की वसंत मोरे फॅक्टर चालणार? तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती की संजय मंडलिक? हातकणंगलेच्या तिरंगी लढतीत नेमकी कोणाची बाजी? तर साताऱ्यामध्ये कमळ फुलणार की तुतारी वाजणार? साताऱ्यात उदयनराजे भोसले निवडून येणार का? तर सोलापूरमध्ये प्रतिष्ठेची लढाई प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंनी आव्हान दिले, तिथे नेमकं काय होणार? आणि ज्या जागेची सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे माढ्याची जागा। माढ्याचा किंग नेमका कोण असेल, मोहिते की निंबाळकर? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत। आपण थेट जाऊयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। थेट जाऊयात मंदार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या 10 मतदारसंघांचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मातब्बर लोकांच्या लढती आहेत, अनेक वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। माढामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांनी खूप जास्त प्रयत्न केले या जागेसाठी, 2 छत्रपतींची प्रतिष्ठा पणाला लागते। काय विश्लेषण आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं? पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 10 मतदारसंघांचा समावेश होतो। 2019 साली या 10 पैकी 7 लोकसभेचे मतदारसंघ हे आत्ताच्या महायुतीच्या वाट्याला आलेले होते आणि शिरूर, बारामती आणि सातारा या 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनी विजय मिळवला होता। आता ही परिस्थिती अशीच राहील की बदलली तर कितपत बदलेल या प्रश्नांची उत्तरं घरोघरी शोधली जात आहेत। माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये याची चर्चा आहे। या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्यासोबत 4 पत्रकार आहेत। पांडुरंग सांडभोर, दिगंबर दराडे, शैलेश काळे आणि राजेंद्र पाटील। सुरुवात करूयात। या 10 लोकसभा मतदारसंघांपैकी कोणाच्या वाट्याला किती मतदारसंघ जातील आणि त्याची कारणं काय असतील? मला वाटतं तू थेट प्रश्न विचारला। आपण 2014 पश्चिम महाराष्ट्रावर बोलतोय। आपण पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता, पण 2014ला देशात जी मोदी लाट आली त्या मोदी लाटेत पश्चिम महाराष्ट्रातलं गणित बदललं आणि त्यामुळं बऱ्यापैकी भाजपने तिथं पाय रोवले। आजच्या परिस्थितीत सुद्धा 2014 आणि 19 बघितलं तर सर्वाधिक 4 खासदार भाजपचे, त्याच्या पाठोपाठ 3 राष्ट्रवादीचे आणि 3 शिवसेनेचे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे। आजची परिस्थिती मला वाटतं वेगळी आहे। 14ची निवडणूक, 19ची निवडणूक मोदी लाट होती। या निवडणुकीत कुठेही मोदींची लाट नाही दिसलेली, तर सुप्तपणे कुठेतरी भाजपच्या विरोधात लाट दिसली होती। दुसरं एक वैशिष्ट्य या निवडणुकीत दिसलं की ही देशाची जरी लोकसभेची जरी निवडणूक असली तर ही देशाच्या मुद्द्यावर नाही तर प्रत्येक मतदारसंघात एक वेगळा विषय होतो। म्हणजे काहीच कॉमन प्रश्न होते, महागाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील। पुणे आणि मावळचा अपवाद सोडला तर पश्चिम महाराष्ट्रातले सर्व मतदारसंघ हे ग्रामीण भागात मोडले जातात। प्रामुख्याने सहकाराचा एक बालेकिल्ला म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं जातो। शेतीचे प्रश्न मोठे आहेत, तिथले स्थानिक राजकीय गणितं असतात, त्यावर ही निवडणूक गेली होती आणि प्रत्येक मतदारसंघातलं जर वेगवेगळं गणित बघितलं तर मला वाटतं ही परिस्थिती 14च्या विरोधातली आहे 10 वर्षानंतर। आत्ता जरी मागच्या वेळेस 7 विरुद्ध 3 अशी परिस्थिती असेल तर मला वाटतं 10 वर्षानंतर 7 विरुद्ध 3 असे होईल। म्हणजे महाविकास आघाडी 6 ते 7 जागांवर विजयी होऊ शकते आणि महायुती 3 ते 4 जागांवर विजयी होऊ शकते। महायुती कोणत्या जागांवरती विजय होईल? प्रामुख्याने महायुती म्हटलं तर पुण्याची जागा मला वाटतं महायुतीसाठी जास्त सोयीची वाटते। सांगलीची जागा महाविकास आघाडीला जिंकण्याची चांगली संधी होती, पण तिथं जो काही उमेदवारीचा घोळ घातला गेलाय तर तिरंगी लढत झाली आहे। तिथे विशाल पाटलांचं नाव फार अग्रेसिव्हपणे घेतलं जाते। अपक्ष म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 जागावर एकमेव उमेदवार आहे अपक्ष की ज्याच्या विजयाची खात्री म्हणजे वर्तवली जाते, पण जे काही मतांचं जे काही विभागणी झाली आहे त्याच्यात कुठंतरी ती जागा सांगलीला मिळू शकते। सोलापूरची जागा फार डायसी आहे, म्हणजे काटेकी टक्कर जी म्हणतो आपण ती तिथं झालेली आहे। त्यामुळे सोलापूरच्या जागेबाबत दोन्ही पक्षांना थोडी समान संधी देता येईल। ह्या 3 जागा तर प्रामुख्याने आहेतच। आपण आता बारामतीवरती जाऊयात, जो सर्वाधिक चर्चेला गेलेला जो मतदारसंघ आहे। या ठिकाणी अजित पवार सातत्याने सांगत होते की भावनिक होऊ नका आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या पक्षाकडून ही निवडणूक भावनिक पातळीवरती नेण्याचा प्रयत्न झाला। आपण पाहिलं सांगता सभेमध्ये रोहित पवारांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येणं आणि इतर अनेक गोष्टी। तर मग बारामतीमध्ये काय होईल?
म्हणजे तू जसं म्हटलं की बारामतीची उमेदवार जाहीर होण्यापूर्वी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी अजित पवार म्हटले होते की या निवडणुकीत काही मंडळी येतील, तुम्हाला भावनिक करतील. आणि निवडणुकीत तसंच झालं. ही निवडणूक पूर्णपणे भावनिकतेवर गेली होती. कुटुंब विरुद्ध कुटुंबात झाली होती. दोन्ही बाजूला प्लस मायनस आहेत. काही मतदारसंघ हा तसं बघितलं तर बारामती आणि पुरंदर आणि हे भोर या 3 मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार आहेत. उरलेल्या मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे ही अतिशय काटेकी टक्कर झालेली आहे. कुठंतरी ह्या ज्या खडकवासला जो सर्वात निर्णायक, जिथं 4-4.5 लाख मतदार आहेत, तिथं जवळपास 2.5-3 लाख मतदार खडकवासल्याची भूमिका गेल्या 14 असेल 19 असेल मध्ये मोठं मताधिक्य भाजपला मिळालं होतं. त्यामुळे त्या मतदारसंघातली भूमिका निर्णायक होईल. आता थेटपणे कुणीच सांगू शकणार नाही सुप्रिया सुळे निवडून येतील का सुनेत्रा पवार निवडून येतील. दिगंबर, तुम्हाला काय वाटतं, महायुतीला तुम्ही किती जागा द्याल, महाविकास आघाडीला किती जागा द्याल तुमच्या अंदाजामध्ये? गेल्या वर्षी जे महायुतीला जे यश मिळालं होतं 2014 आणि 19मध्ये, तशी परिस्थिती आत्ता राहिलेली नाही. आव्हान जे होतं ते भाजप पुढं ह्या मतदारसंघामध्ये शरद पवारांनी जे ठिकठिकाणी त्यांनी जे त्यांच्या पद्धतीने राजकीय आराखडे मांडले, त्यामध्ये महायुतीला जागा थोडंसं दमछाक होताना दिसते. आपण सोलापूरमध्ये जरी बघितलं तर महायुतीने धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट दिलं नाही, तर पवारांनी माडामधून तर पवारांनी त्या ठिकाणी त्यांना पक्षामध्ये मोहिते पाटलांना प्रवेश देऊन, मोहिते पाटलांची ताकद पवारांना चांगली माहिती की स्थानिक राजकारण ज्या ठिकाणी पवार खूप चांगल्या पवारांनी त्यांचा सगळा अनुभव पणाला लावला या ठिकाणी. माढा असेल किंवा सातारा असेल, दोन्ही छत्रपती जे आहेत म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी हे जे शशिकांत शिंदे आहेत त्यांना पुढे आणलं. स्कोर काय असेल? स्कोर याच्यामध्ये असा दिसतोय की आता तर महाविकास आघाडीच्या जागा वाढताना दिसतात आपल्याला की सर्व ठिकाणी. सोलापूरला जरी पाहिला आपण 10 पैकी 6 तरी जागा महाविकास आघाडीला मिळतील. आणि महायुतीला 4 कोणत्या मिळतील? महायुतीला पुण्याची जागा तशी खूप ट्विस्ट निर्माण झालेला आहे, पण पुण्याचं एक थोडंसं सेपर साईड वाटतं. आणि बारामतीमध्ये थोडंसं अजित पवारांनी थोडी निवडणूक शेवटच्या 2 दिवसामध्ये जे अजित पवारांनी त्यांच्या पद्धतीने निवडणूक पार पाडली, त्यामुळं तिथं जरा थोडीशी शक्यता वाटते. आणि आणखी ह्याचे आपले शिरूरची सांगलीची जागा जी आहे ती सांगलीची तिरंगी लढतीमुळे विशाल पाटील आणि त्या बाकी सगळ्या गोष्टीमुळे तिथं फायदा होऊ शकतो. आणि सोलापूरचं एक शैलेश काळे आहेत आपल्यासोबत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक भावनिक वातावरण जे आहे ते 2019ला जेव्हा विधानसभेच्या वेळी शरद पवार सातारच्या सभेमध्ये भिजले होते त्यावेळी पाहायला मिळालं होतं. आणि राजकीय गणित त्यानंतर बदलत गेली सत्तांतर राज्यामध्ये झालं. यावेळी शरद पवारांचं पक्ष फुटणं आणि एकूण कौटुंबिक लढाई एका सोप ऑपेराचं किंवा एका फॅमिली ड्रामाचं स्वरूप बारामतीच्या लढतीला आलेलं होतं. आणि त्याचा परिणाम इतर ठिकाणी देखील जाणवला का? आणि त्याचा परिणाम स्कोरवरती काय होईल? स्कोर काय असेल 10 पैकी? मुळामध्ये ही यंदाची निवडणूक ही राष्ट्रवादीतील फुटीनंतरची आहे. या वयामध्ये शरद पवार साहेबांना बाजूला करणं हा फार मोठा एक म्हणजे त्या पक्ष किंवा त्यांना मानणाऱ्या वर्गामध्ये मोठा हा चर्चेला गेलेला मुद्दा आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र आणि शरद पवार हे नातं गेली 40-50 वर्ष म्हणजे आहे आपण पाहतोय. म्हणजे शरद पवार काँग्रेसमध्ये असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील, आजही मोठा वर्ग हा शरद पवार साहेबांच्या बाजूनी पाहायला मिळतोय. आणि ज्या परिस्थितीत शिवसेना फुटली आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी फुटली, याचा कुठंतरी हा भावनिक, कारण हा सगळा सदर्न बेल्ट आहे. तसा महाराष्ट्र म्हटला की सगळ्यात सदर्न बेल्ट हा पश्चिम महाराष्ट्र, साखर फॅक्टरीज वगैरे या उद्योग यामुळे भरभराटीला आलेला हा आहे. त्यामुळे ही लढाई निश्चितपणे भावनिक झालेली आहे. आपण जो उल्लेख केला विधानसभेच्या निवडणुकीचा मागच्या, तर त्यावेळेसही साताऱ्याच्याच सभेत तो झाला होता आणि तिथली पोटनिवडणूकही होती लोकसभेची, तीही जिंकली गेली. आणि परिसरातल्या बऱ्याचशा जागा या राष्ट्रवादीने, इव्हन पुणे जिल्ह्यातल्या विधानसभेच्या सर्वाधिक जागा ज्या 2014मध्ये गेल्या होत्या त्या जागाही राष्ट्रवादीने जिंकला होता. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात भाजप पुणे वगळता इतरत्र कुठेही नव्हता 2014पर्यंत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ही पश्चिम महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग होती. परंतु शिवसेनेतल्या फुटीनंतरही बरेचसे आमदार आणि पश्चिम महाराष्ट्रातले खासदार हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले, परंतु मतदार हलला नाही. तो मतदार जागेवर दिसतोय. त्यामुळे आता गेल्या वेळेसच्या निवडणुकीत हा फरक आहे. शरद पवार, उद्धवजी ठाकरे प्लस काँग्रेस, म्हणजे काँग्रेसच्या इथे ताकद होती पूर्वीपासून,
हे तिन्ही फॅक्टर एकत्र आलेले आहेत. दुसरीकडे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे जे पुण्यासारख्या बालेकिल्ल्यात भाजपला वाटत होतं, तर तिथेही काही प्रमाणात ती नाराजी आहे की ज्यांच्या विरोधात प्रचार. उलट परिणाम झाला अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे. उलट परिणाम झालेला दिसतोय. कारण ज्या भागात, आता मी साधं पुण्याचं एक उदाहरण देईल, बारामतीचंच, खडकवासलामध्ये, ज्या भागात गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला चांगलं मतदान पडलं होतं, यावेळेस तिथे लोक उघडपणे तुतारी मीन्स सुप्रिया सुळे यांच्या नावाने आम्ही यांना मतदान करणार अशी भावना होती तिथे. आता प्रत्यक्षात निकाल येईल तेव्हा येईल, परंतु एकंदर आढावा घेतला तर माझं मत आहे की 2 जागा यंदा फक्त महायुतीला जातील आणि 8 जागांवर महाविकास आघाडी, 7 जागांवर जातील. आणि जसं आता पांडुरंग म्हटला तर सांगलीच्या जागेचं थोडंसं ट्विस्टिंग आहे. तिथं विशाल पाटील आणि खऱ्या अर्थाने संजय पाटील यांच्यामध्ये ती लढत झाली आहे. तर विशाल पाटील यांना काँग्रेसचं पाठबळ तर मिळालं, पण अन्य पक्षांची, इव्हन भाजपच्या लोकांचीही मदत झाली. तर कोणत्या 2 जागा आहेत की ज्या महायुतीला मिळतील? पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे ही त्यांना एक सेफर वाटणारी आणि त्यातल्या त्यात जवळ जाणारी ती एक जागा आहे. माढ्याबाबत जे बोललं जातं की रणजित निंबाळकर त्यांच्याबाबत आणि मोहिते, धैर्यशील मोहिते, तर तिथे बऱ्यापैकी ज्या अर्थी जाणकारांची ताकद आहे, तो एक फॅक्टर तिथं मदत होईल. त्यामुळे त्या जागा जवळ जाणाऱ्या वाटतात. राजेंद्र पाटील, तुमचा अंदाज सांगा, 10 जागांची वाटणी तुम्ही कशी कराल? महायुती 4, महाविकास आघाडी 5 आणि एक बारामती जी आहे ते अजूनही मला म्हणजे स्पष्टपणे त्याच्यामध्ये काठावरती कोण नक्की असेल ते सांगता येत नाही. मग 4 कोणत्या महायुतीला जातील? 4 मध्ये तुमचं पुणे, त्यानंतर सातारा, सांगली आणि मावळ या महायुतीला जातील आणि बाकी सगळ्या ज्या आहेत त्या महाविकास आघाडी. बारामती सोडून बाकीचे सगळे. अच्छा, बारामती सोडून. बारामती जे आहे ते म्हणजे तुम्ही म्हणताय की अजून ती काठावरती आहे. जेव्हा मतमोजणी सांगता येत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा एक थोडक्यात विचारायचंय, कुठला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा ठरला, स्थानिक पातळीवरचा की देश पातळीवरचा? म्हणजे ग्रामीण मतदारसंघांमध्ये तिथले शेतीचे प्रश्न असतील, शहरी भागातला, पण एक असा कुठला मुद्दा की लोकांनी पाहिला, म्हणजे खरंच देश पातळीवरचा राहिला, स्थानिक पातळीवरचा राहिला, की पक्षांमध्ये झालेली फाटाफूट या भावनिक मुद्द्यावरती मतदार जास्त विचार करताना? मला वाटतं पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर जी पक्षीय फुटाफूट झाली, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची, याचा मोठा सहानुभूतीचा फॅक्टर आहे तो पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जागेवर बघायला मिळेल. आणि तोच आपण जे महाविकास आघाडीला जास्त जागा असं कारण दिसतंय. काय वाटतं, नेत्यांनी प्रचार तर खूप केला, विकासाचे मुद्दे मांडले, आरोप प्रत्यारोप झाले, आणि दुसरीकडे पक्षांमधली फाटाफूट, मतदार जास्त कशाचा विचार करताना दिसला? सध्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला पाहायला मिळतं की स्थानिक जे मुद्दे होते त्या स्थानिक मुद्द्यालाच लोकांनी ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण प्राधान्य दिलं. कारण लोकांना आता सोशल मीडियामुळे त्यांचं वास्तव प्रश्न माहीत झाले आहेत की ते कुणी फुटलं, कुणी कुठे गेलं. लोकांनी आता गृहीत धरायला सुरुवात केली की हे कुठेही जातील, कुठेही येतील. पण आपले जे मूळ प्रश्न आहेत, जे आज शेतकरी, आज याचा फायदा निश्चितपणे, मी जसं मग सांगितलं की भाजपची जी 7 जागा होत्या ते टिकवण्याचं जे आव्हान निर्माण झाले की वाढ होण्याच्या ऐवजी टिकवणं हे मोठं त्यांच्यापुढे आव्हान आहे. बरोबर आहे. तर आपण या पत्रकारांचं विश्लेषण ऐकलं. एक तर पक्षांमध्ये झालेली फाटाफूट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यामुळे भावनिक होत गेलेली निवडणूक, आणि त्याचबरोबर मतदारांनी स्थानिक प्रश्नांना दिलेलं प्राधान्य हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहिलं. प्रज्ञा, खरंय मंदार, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा इकडे पणाला लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या 2 प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक. जे काही महाराष्ट्रात झालं त्या संदर्भात जनतेचं मत नेमकं काय हे मतपेटीत कैद झालेलं आहे. आणि पश्चिम महाराष्ट्राचं विश्लेषण तुम्ही केलं. भावनिकता हा इकडे एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो. नेता केंद्रित राजकारण इकडे जास्तीत जास्त दिसून येतं. मंदार, अगदी धन्यवाद केलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.